खरं सांगायचं तर बोलायला शब्द नाही, गरीवरून येते वारंवार. कारण हे जे स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नपूर्तीचा हा एक क्षण आहे. या मुक्ताई माऊलीचं चरित्र मला फार आकर्षित करतं. त्यामुळे 2016 साली मी त्याचं एकल नाट्य लिहिलं. सगळ्या संतांची मांदियाळी असतील, या सगळ्या सगळे संत आपले गुरुच आहेत आणि त्यांच्या प्रत्येकाच्या चरित्रातून आपण शिकत राहतो. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सध्या आम्ही आळंदीमध्ये आहोत आणि इथे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाचं प्रमोशन सुरू आहे आणि चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक दिग्पालजी लांजेकर माझ्यासोबत आहेत. सर, कसे आहात? मी खूप छान. बरं सर, आळंदीमध्ये इतक्या हटक्या पद्धतीने प्रमोशन सुरू आहे, काय सांगाल या सगळ्याचा तुमचा अनुभव कसा आहे? मला फार छान वाटतंय. खरं सांगायचं तर बोलायला शब्द नाही, गरीवरून येते वारंवार. कारण हे जे स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नपूर्तीचा हा एक क्षण आहे आणि याच्यानंतर सगळं काही महाराष्ट्राच्या रसिकांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि मुक्ताईंच्या चरणी वाहिलं. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई, कुठेतरी आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींचा इतिहास थोड्याफार प्रमाणात माहीत आहे, पण मुक्ताईंचा तितक्या प्रमाणात माहीत नाही. त्यामुळे ही खूप चांगली गोष्ट आहे की या चित्रपटामार्फत ते कळणार आहे. पण ही संकल्पना किंवा ही सुरुवात कशी झाली, कसं सुचलं किंवा कसं वाटलं की यावर चित्रपट करण्याची गरज आहे? लहानपणापासून आमच्या घरामध्ये वारी आहे आणि त्याच्यामुळे ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज आणि संपूर्ण संत परंपरा याच्याशी बऱ्यापैकी जवळून संबंध आलेला आहे आणि त्यामुळं वारंवार जेव्हा आता या क्षेत्रात काम करायला लागलो तेव्हा 2016 साली मुक्ताई नावाचं एक एकल नाट्य लिहिलं. कारण मला ज्ञानेश्वर माऊलींच्या इतकंच त्यांच्या भावंडांचं चरित्र सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर आकर्षित करतं आणि त्यातून मुक्ताईचं चरित्र तर कारण सगळ्यात छोटी असून सुद्धा त्या माऊलींनी या सगळ्या भावंडांना ज्या प्रकारे आधार दिला, ज्या प्रकारे ती माऊली सगळ्यांच्यापेक्षा मोठी झाली, तर त्या सगळ्या आधाराबद्दलची ही गोष्ट आहे. म्हणजे निवृत्ती महाराज असतील, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली असतील, सोपान काका असतील, या सगळ्यांनी तिला मुक्ताई माऊली म्हटलेलं आहे. तर या मुक्ताई माऊलीचं चरित्र मला फार आकर्षित करतं. त्यामुळे 2016 साली मी त्याचं एकल नाट्य लिहिलं, ज्याच्याद्वारे आपलं जो उद्घाटनाचा सोहळा होता 2018 साली थिएटर ऑलिम्पिक्सचा दिल्लीत झालेल्या, त्याच्यामध्ये त्याचं सादरीकरण झालं आणि तेव्हापासून त्याची चित्रदर्शी सगळी मांडणी लक्षात घेता मनात होतं की याचा चित्रपट व्हायला पाहिजे. आणि कोविडमध्ये मी आणि अवधूत गांधी आम्ही दोघं जण इथे आलेलो असताना इथे आम्ही त्या एकल नाट्याचं वाचन केलं आणि त्या दिवशी संकल्प सोडला आणि आज माऊलींनी तो पूर्ण केलेला आपल्याला दिसतं. अगदीच, आणि नक्कीच या संकल्पनेला प्रेक्षक भरभरून प्रेम देतील. पण जसं की संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मागे किंवा त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे थोरले भाऊ निवृत्ती महाराज होते, तसं तुमच्या आयुष्यात तुमच्यासाठी कोणी निवृत्ती महाराज आहेत का? माझे जे गुरु आहेत या क्षेत्रातले प्राध्यापक शामराव जोशी हेच आम्हाला त्या सगळ्यांच्या स्थानी आहेत आणि वास्तविक पाहता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज किंवा निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई हे सगळेजण इतक्या मोठ्या गुरुस्थानी आपल्या सगळ्यांच्या आहेत. सगळे संत, मग सगळ्या संतांची मांदियाळी असतील, या सगळ्या सगळे संत आपले गुरुच आहेत आणि त्यांच्या प्रत्येकाच्या चरित्रातून आपण शिकत राहतो. त्यामुळे माझ्या आयुष्यात जर म्हटलं तर या संतांकडे जाण्याची वाट ज्यांनी दाखवली ते शामराव जोशी यांना मला माझे गुरु म्हणतात. अगदीच सर, शेवटचा प्रश्न. चित्रपटात खूप चांगली स्टारकास्ट आहे, वेगवेगळे कलाकार आहेत, पण जे 4 भावंड आहेत मेन, ज्ञानेश्वर माऊली, निवृत्ती महाराज, या सगळ्यांबद्दल काय सांगाल? त्यांच्या कास्टिंगबद्दल काय सांगाल? कोणता एक मुद्दा होता जो तुम्हाला कलाकारांमध्ये हवा होता? मला या सगळ्यांमध्ये एकतर प्रामाणिकपणा हवा होता की आपण जे काम घेतलं ते फक्त मोठी भूमिका न समजता ते एक दायित्व, ती एक जबाबदारी समजून काम करण्याचं ज्यांची वृत्ती आहे असे कलाकार मला हवे होते आणि माऊलींच्या कृपेने ते मिळाले असं मी म्हणेन. अगदीच, आणि इतका चांगला विषय आहे त्यामुळे तुम्हाला चित्रपटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.